माझं नाव सृष्टी नितीन माटोडे. मी मूर्तिजापूरला राहते. मला नीट 2022मध्ये 598 मार्क्स मिळाले आणि माझी फर्स्ट राऊंडला IGMC नागपूर इथे ॲडमिशन झाली आहे. मी नीटच्या कोचिंगसाठी ललित ट्युटोरियल जॉईन केले होते. नीटमध्ये मला एवढे चांगले मार्क्स मिळाले. यात ललित ट्युटोरियल्सचा सर्व स्टाफ आणि पॅरेंट्स वगैरेंचा मला खूप सपोर्ट मिळाला. एकदम असं ड्रास्टिक चेंज असं वाटलं मला ललित ट्युटोरियल जॉईन करून. मला फिजिक्समध्ये 154 मार्क्स मिळाले आहे. आणखीन नीटमध्ये सर्वात टफ सब्जेक्ट असं फिजिक्सच वाटतो सर्वांना, पण काळपांडे सर स्वतः फिजिक्स शिकवत होते, त्यामुळे तो खूप इझिली समजत होता आणि सगळे कन्सेप्ट क्लासमध्येच क्लिअरली सर एक्सप्लेन करत होते आणि खूप सारे ट्रिक्स आणि फॉर्म्युलाज वगैरे लर्न करायला हेल्प झालेले. आणखीन सर म्हणजे असं वाटलंच नाही की फिजिक्स कठीण सब्जेक्ट आहे, उलटा तो माझा फेवरेट सब्जेक्ट बनलेला. केमिस्ट्रीची फॅकल्टी तर खूप चांगली होती. नोट्स तर एकदम परफेक्ट होते, NCERT बेस्ड होते आणि NCERT आणि नोट्सच सफिशियंट आहे फक्त नीटसाठी असं मला वाटतं. ललित ट्युटोरियलमध्ये तर टेस्ट सिरीज रेग्युलरली व्हायचा प्रत्येक टॉपिकवर आणि पूर्ण पोर्शन कंप्लीट टेस्ट पण खूप व्हायचा, त्यामुळे खूप हेल्प होत होती. आणखीन त्या टेस्ट सिरीजचा रिझल्ट पण त्याच दिवशी लागायचा आणि एक्सप्लेनेशन पण त्याच दिवशी व्हायचं, म्हणून खूप जास्त इफेक्टिव्ह वाटत होतं. आणखीन सोबतच 50 वगैरे टेस्ट झाल्यानंतर त्याचा स्कोअर कार्ड द्यायचं सर, त्यांनी आपलं प्रोग्रेस ट्रॅक करायला खूप हेल्प होत होती. आणि केमिस्ट्रीसाठी आणि बायोसाठी NCERTच फॉलो केलेली. पॅरेंट्सचा तर खूपच सपोर्ट होता या सर्व याच्यात, म्हणजे कधी त्यांनी मला डिमोटिवेट नाही होऊ दिलेलं, कन्सिस्टंटली मोटिवेट केलेलं त्यांनी मला. नीट ही एक टफ एक्झाम आहे, पण आपण त्याला म्हणजे घाबरायचं नाही. आपण वेगळ्या बुक्स फॉलो न करता फक्त NCERTवर जास्त फोकस केलेला चांगला राहतो, कारण की इव्हेंच्युअली नीटचा पेपर NCERT बेस्डच येतो, म्हणून जास्त इकडे तिकडचं लक्ष न देता आपण NCERTवर जास्त फोकस केलेला खूप बरा. मी नितीन माटोडे, मूर्तिजापूर इथे राहतो. सेंट आन्स मूर्तिजापूर इथे कार्यरत आहे. आणि सर्वप्रथम मी ललित ट्युटोरियलच्या मध्ये या घवघवीत देशाबद्दल व त्यामध्ये माझ्या मुलीचा समावेश आहे त्यावर खूप आनंदित आहे. ललित ट्युटोरियलविषयी बोलायचं झाल्यास, ललित ट्युटोरियलमध्ये एक वेळा तुम्ही विद्यार्थ्याला ॲडमिशन घेतल्यावर तुम्हाला काहीच करायचं आवश्यक नाही. बाय डिफॉल्ट सगळं ॲटोमॅटिकच होत राहतं आणि जे टेस्ट वगैरे घेतात त्याचे रिझल्ट्स आपल्याला मोबाईलवर कळतच राहतात. त्याच्यामुळे आपल्या मुलांची प्रगती वगैरे आपल्याला वेळोवेळी समजत राहते. सर स्वतः फिजिक्स शिकवत आहे आणि सर त्या सिस्टीमचा भाग असल्यामुळे सरांना त्या सिस्टीममध्ये काय चालू आहे सगळे माहिती असते आणि कोणता विद्यार्थी काय करत आहे याबद्दल सरांना त्यांच्या टीममुळे वेळोवेळी सगळे रिझल्ट मिळतात आणि सर क्लासमध्ये त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करत राहतात. सुवर्णा नितीन माटोडे. सृष्टीचा स्वभाव शांत आहे, अभ्यास छान केला तिने, तिच्या मेहनतीने खूप मेहनत केलेली आहे. आमच्या फॅमिलीतली सृष्टी ही पहिली डॉक्टरी होणार आहे.